हॅलो स्टुडंट्स, एक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली आहे ना. 2 दिवसांपूर्वी बोर्डानं 2021च्या बोर्ड एक्झामसाठी प्रत्येक सब्जेक्टची एक क्वेश्चन बँक तुमच्या हातामध्ये दिली. 2021च्या बोर्ड एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील त्याचा अंदाज तुम्हाला यावा यासाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये ॲज पर रिड्यूस्ड सिलेबस ही क्वेश्चन बँक आता तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेली असेलच. फिजिक्सची क्वेश्चन बँक मी डिटेलमध्ये बघत होतो. मेन उद्देश काय, का बरं तुम्हाला क्वेश्चन बँक दिली? सगळ्यात पहिला उद्देश असा आहे की एक अँझायटी कमी व्हावी, की बाबा रे मला परीक्षेला जायचं आहे, बोर्डाच्या नवीन पेपर पॅटर्न आहे. ठीक आहे, पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स असतात, परंतु जुना जो पेपर पॅटर्न होता, सिलेबस होता, तो यावर्षी बदलला आहे. हे पहिलं वर्ष नवीन सिलेबसप्रमाणे. सो साहजिकच एक अँझायटी होती की कशा प्रकारचे प्रश्न येतील. बराचसा भाग हा पूर्वी सिलेबसमध्ये नव्हताच आणि तो नव्यानं टाकलेला आहे, त्यावरती नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. सो या सगळ्या अँझायटीला उत्तर म्हणजे ही क्वेश्चन बँक तुमच्या हातामध्ये आली. त्यामुळे एक चांगलं गोष्ट अशी होणार आहे, एस्पेशली जे एंट्रन्स एक्झाम प्रिपेअर करणारे स्टुडंट्स आहेत, ज्यांनी जेई प्रिपेअर करत होते, जे CET नीट आत्ता प्रिपेअर करतायत आणि त्यांचं सगळं लक्ष मला तो प्रिपरेशन माझं कसं होतंय याच्याकडे आहे, त्यांच्यासाठी ही जी मध्ये बोर्ड एक्झाम आलेली होती, त्या बोर्ड एक्झामचं बद्दलची जी भीती होती ती काही प्रमाणात तरी या क्वेश्चन बँकमधनं आय होप कमी व्हायला पाहिजे. मला ज्या गोष्टी जाणवल्यात फिजिक्सच्या क्वेश्चन बँकमध्ये त्या पटपट तुमच्याशी शेअर करतो. मी मध्ये एक सिरीज सुरू केली होती इम्पॉर्टंट क्वेश्चनची, बरोबर आहे. मला वाटतं 2 व्हिडिओज मी ऑलरेडी टाकले होते. पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, सेकंड चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. पण मला वाटतं आता एक क्वेश्चन बँक तो पर्पज सॉल्व करते, बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये एक क्वेश्चन बँक आहे म्हटल्यावरती आता उगाचच त्या प्रत्येक टॉपिकवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करण्यामध्ये यूट्यूबवरती काही पॉईंट नाही. आता काम आहे की खरं ते इम्पॉर्टंट क्वेश्चनचा अभ्यास करण्याचे. तर मला जाणवलेल्या काही गोष्टी आहेत. इथं जे MCQs बघतोय मी सगळ्या टॉपिकवरती, तर हे MCQs मला इझी वाटले. ओके, म्हणजे अर्थातच बोर्ड एक्झामला जे MCQ विचारतात ते एंट्रन्स एक्झामच्या डिफिकल्टी लेवलचे नसतातच, परंतु या क्वेश्चन बँकमधले सगळेच MCQs मला इझी वाटले व्हेन आय कम्पेअर डेम विथ द बोर्ड टेक्स्टबुक MCQs. बोर्डानं टेक्स्टबुकमध्ये प्रत्येक चॅप्टरच्या खाली MCQची लिस्ट दिलेली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याही कम्पॅरिझनमध्ये हे या क्वेश्चन बँकमधले MCQ इझी आहेत. ओके, सो माझं सजेशन राहील की हे MCQs आणि त्या टेक्स्टबुकच्या खालचे सगळे MCQs ते चांगले MCQs आहेत. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या दृष्टीने पण ते चांगले MCQs आहेत. नॉट ओन्ली बोर्ड, म्हणजे काही MCQ तर प्रॉपर नीट परीक्षेला विचारले गेलेले होते, CET परीक्षेला यापूर्वी विचारले गेलेले होते, असे PYQs सुद्धा आहेत. सो हे MCQs कराच, मात्र ते प्रत्येक टॉपिकच्या खालचे जे MCQs आहेत ते सुद्धा आवर्जून सगळ्यांनी सॉल्व करा. ओके, सो क्वेश्चन बँक ॲज वेल ॲज टेक्स्टबुक MCQs हे सगळे MCQ टेक्स्टबुक कदाचित तुम्ही ऑलरेडी सोडवले असतील. काय होतं MCQ सोडवताना आहे ना, सगळे परत टॉपिक्स एकदा तुमच्या डोळ्यासमोरनं जातात. ओके, आणि आपण किती कॉन्सेप्च्युअली तयार आहोत एखाद्या सब्जेक्टमध्ये हे खरं तर MCQ सोडवल्यावर सगळ्यात चांगलं कळतं असं मला तरी वाटतं, असं दिसतं. हा MCQच्या बाबतीत मला जाणवलेली अजून एक गोष्ट की बोर्डानं इथे हा पण प्रयत्न केला आहे की तुमचं टेक्स्टबुक रीडिंग केअरफुल आहे की नाही. म्हणजे मी MCQजमध्ये जात होतो तर मला एक MCQ इथे दिसला, मी वाचून दाखवतो तुम्हाला. आय डोंट रिमेंबर कितव्या चॅप्टरमधला होता, आय गेस 3rd चॅप्टरमधला तो MCQ होता. हां, द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ व्हायब्रेशनल मोशन ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन. आता पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्समध्ये किती व्हायब्रेशनल मोड असतील. ओके, हा खरं तर म्हणजे किती F असले तर त्याच्यावरनं CP/CV काय होतं, गॅमा काय होतं याबद्दल बरीच डिस्कशन होत असतात. पण किती नेमके व्हायब्रेशनल मोड असतील तर हे बेसिकली त्याच्या जॉमेट्रीवर डिपेंड असतं. असं एक वाक्य, एक स्टेटमेंट तुमच्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि MCQमध्ये बरोबर तेच स्टेटमेंट लक्षात घ्या. याच्यातनंच MCQ येणार आहेत असं वगैरे काही नाही आहे. याच्यातले काही MCQ नक्की येतील, मला खात्री आहे, पण याच्यातनंच MCQ येणार आहेत परीक्षेमध्ये असं वगैरे होण्याची अपेक्षा धरू नका. पण ह्या MCQवरनं अंदाज मात्र आपल्याला नक्की येतो की कशा प्रकारचे MCQs परीक्षेला येतील. आणि हेही कळतं की हां, बोर्ड टेक्स्टबुकचं प्रॉपर रीडिंग केल्यानं काही MCQजमध्ये एस्पेशली ज्या स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स स्कोअर करायचे, ओके, कारण काही लोकांसाठी सगळेच एंट्रन्स एक्झाम नाही प्रिपेअर करत आहेत, काहींना बोर्डचे मार्क्स महत्त्वाचे आहेत, आर्किटेक्ट करायचं आहे किंवा अजून काही प्लेन ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि तिथे बोर्डाचे मार्क महत्त्वाचे आहेत, असेही काही स्टुडंट्स आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातनं हे सांगतोय की हे जे बोर्ड टेक्स्टबुकचं रीडिंग आहे
ओके, हे अशा MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आणि डेरिव्हेशन्स आणि थेरी क्वेश्चन्स हे ठरलेला, म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये फिजिक्सच्या जे डेरिव्हेशन्स विचारतात ते मोर ऑर लेस ठरलेले आहेत. म्हणजे कॅपिलरीमध्ये राईज इन कॅपिलरीचं डेरिव्हेशन असेल, किंवा एक्सप्लेन करामध्ये मॉलिक्युलर बेसिसवरती सरफेस टेन्शनचा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करा असेल, किंवा प्रेशरचं एक्सप्रेशन 4 मार्काला विचारणं असेल कायनेटिक थेरीमधलं, किंवा SHMमध्ये ऑसिलेशन्स टॉपिकमध्ये तुम्हाला टिपिकली डिराईव्ह करा वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सिलरेशनचं एक्सप्रेशन स्टार्टिंग फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन. हे खूप खूप स्टँडर्ड असे डेरिव्हेशन्स आहेत. ओके, खूप स्टँडर्ड. ओके, आणि ते अपेक्षेप्रमाणे क्वेश्चन बँकनं पण इन्क्लूड केलेत. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट्स या टॉपिकवरती ॲक्झियल मॅग्नेटिक फील्ड किती असेल करंट कॅरिंग कॉईलवरती, किंवा ॲम्पियर्स लॉचा वापर करून सोलेनॉइडच्या ॲक्सिसवरती असणारं मॅग्नेटिक फील्ड, हे खूप स्टँडर्ड आहे. स्ट्रेट कंडक्टरनं निर्माण केलेलं मॅग्नेटिक फील्ड युझिंग बायोसेवर्ट लॉ. तो हे सगळे खूप स्टँडर्ड जे डेरिव्हेशन्स आहेत ते सगळेच्या सगळे, म्हणजे अगदी सगळे क्वेश्चन बँकने इन्क्लूड केलेत. हे सांगायचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला हे सगळे डेरिव्हेशन्स तुम्हाला नीट, छान, व्यवस्थित करायचे आहे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा टेक्स्टबुकमधले बहुतेक न्यूमेरिकल्स जे इम्पॉर्टंट असतात, जे सातत्यानं वर्षभर शिकताना आपण बोलत आलेलो असतो, ते इम्पॉर्टंट आहेतच आहे. परंतु तुमच्या प्रॅक्टिससाठी एक्झॅक्टली मी कुठले न्यूमेरिकल सॉल्व करू असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर मी सांगतो की समजा फिजिक्स न्यूमेरिकल जर एखाद्याला अवघड जात असतील तर त्यांनी प्रत्येक दररोज एका चॅप्टरचे न्यूमेरिकल सॉल्व करून टाका या क्वेश्चन बँकमध्ये. ओके, एका टॉपिकचे न्यूमेरिकल सॉल्व केले, प्रॉपरली सॉल्व केले तर तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येईल. काही काही चॅप्टरचे न्यूमेरिकल्स खरंच चांगले आहेत, काही काही म्हणजे यांनी जे इन्क्लूड केलेत ते खरंच कॉन्सेप्च्युअल आहेत आणि चांगले, म्हणजे मला आवडले. उदाहरणार्थ इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये यांनी जे न्यूमेरिकल्स इन्क्लूड केलेत क्वेश्चन बँकमध्ये, मला छान वाटले ते न्यूमेरिकल्स. ओके, अवश्य सोडवायला पाहिजे. एंट्रन्स एक्झामलाही ते सोडवल्याने फायदा होईल का, तर नक्की फायदा होईल असं मला वाटलं. सो आणि काही काही जे म्हणजे इथे काही खूप वेगळं काहीतरी भारी विचारलं पाहिजे अशी अपेक्षा नव्हतीच. बोर्ड एक्झामच्या दृष्टीने काही स्टँडर्ड क्वेश्चन्स, पण एस्पेशली त्या काही टॉपिक्समध्ये मला जाणवलं की या क्वेश्चन बँकमध्ये थोडेसे कॉन्सेप्च्युअल न्यूमेरिकल प्रॉब्लेम आलेत आणि त्याचा फायदा मुलांना नक्की एंट्रन्स एक्झामला सुद्धा होतो. काही टॉपिक्सच्या बद्दल ही खूप चांगली गोष्ट आहे की ही क्वेश्चन बँक स्टुडंटच्या हातात आहे. एस्पेशली आता मॅग्नेटिक मटेरियल इतका सिलेबस रिड्यूस केलेला आहे आता त्या टॉपिकमधला. जो उरला आहे तो खूप छोटा सिलेबस आहे. सो नेमकं त्याच्यावरती काय स्पेसिफिकली विचारणार, तुम्ही क्वेश्चन बँक बघितली की तुम्हाला क्लिअर कट अंदाज येतो की हां हे आता या टॉपिकवरती विचारणार आहेत, या डेफिनेशन्स विचारणार आहेत, हे जे इलेक्ट्रॉन व्हायब्रेटिंग अराउंड द न्यूक्लियस आणि त्यामुळे प्रोड्यूस झालेलं डायपोल मोमेंटचं डेरिव्हेशन, करेक्ट. सो हे टिपिकल जे डेरिव्हेशन्स आहेत ते कसे महत्त्वाचे आहेत तेच क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसतात. काही टॉपिक्समध्ये समजत नाही स्टुडंट्सला की एक्झॅक्टली काय विचारतील. इलेक्ट्रोमॅग्नेटिक काही टॉपिक्स आहे ना, एंट्रन्ससाठी अभ्यास करणं जरा रिलॅक्सिंग आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट्स, या अशा प्रकारचे टॉपिक्स आहेत. सो अशा टॉपिक्समध्ये मला वाटतं या क्वेश्चन बँकचा बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होईल. आणि एस्पेशली न्यूमेरिकल प्रॉब्लेमच्या दृष्टीने तर खूपच छान की काय प्रॅक्टिस करायची, कुठले न्यूमेरिकल प्रॅक्टिस करायचे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो हे सगळे न्यूमेरिकल्स तुम्ही केले तर फिजिक्समध्ये एका लेवलला, ओके, तुम्हाला बोर्डला मार्क मिळतीलच, 100% मिळतील, पण तुमचं ओव्हरऑल फिजिक्सबद्दलचं, सब्जेक्टबद्दलचं अंडरस्टँडिंग की जे एस्पेशली MST CET की ज्याला एक्झॅक्टली हा सिलेबस आहे त्या परीक्षेच्या दृष्टीनं एका लेवलला नक्की आलेलं असेल आणि ते अर्थातच तुमच्या CETच्या मार्कांमध्ये इथे रिफ्लेक्ट होईल. बरोबर आहे. मार्क मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा ही क्वेश्चन बँक तुम्हाला एक प्रॉपर दिशादर्शक ठरू शकते की अरे हां हे या प्रत्येक टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे क्वेश्चन बँक थोडीशी जास्त लेंदी आहे, बरोबर आहे, पण यार तुम्ही स्मार्ट लोक आहात. अभ्यास करताना तुम्हाला माहिती आहे की 3 मार्कांचे क्वेश्चन्स, 2 मार्कांचे क्वेश्चन्स, याच्यात भरपूर ऑप्शन्स आहेत. ओके, सो मी कुठल्या प्रकारच्या क्वेश्चनचा जास्त अभ्यास करू, म्हणजे मला जर तुम्ही विचाराल तर स्ट्रॅटर्जी अशी बनते की डेरिव्हेशन्स प्रॉपरली केले पाहिजेत. कारण यार डेरिव्हेशनचं उत्तर माहिती असतं आपल्याला, हो की नाही. आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेशनचं अमुक उत्तर येणारच आहे. ओके, सरफेस टेन्शनमध्ये राईज ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी याचं उत्तर वेगळं येणार आहे का दरवेळेस डेरिव्हेशन करताना? नाही येणार, हे असंच येणार आहे.
मग जर हे उत्तर फिक्स असेल तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये लिहिणं आपण प्रेफर केलं पाहिजे. जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम खूपच स्टँडर्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, अनेक वेळेस आपल्या हाताखालनं गेलेत, MCQ सोडवताना हाताखालनं गेलेत, माझं सजेशन आहे ते न्यूमेरिकल जरूर परीक्षेमध्ये अटेम्प्ट केले पाहिजेत. एकच गोष्ट आहे, न्यूमेरिकल प्रॉब्लेम जर तुम्हाला फायनल परीक्षेमध्ये अटेम्प्ट करायचे असतील, फायदा हा की 3 मार्कांचं न्यूमेरिकल आहे, उत्तर शेवटचं बरोबर आलं, युनिट बरोबर दिलं, 3 पैकी 3 मार्क मिळतात. नुकसान हा आहे की डेटा घेताना पहिल्या स्टेपमध्ये एरर केली, ओके, किंवा व्हॅल्यूज पुटअप करताना युनिट चेंज नाही केलं तर अख्खं पुढचं गणित गणतं आणि त्याच्यामुळे जे काय व्हायचं ते होतं. म्हणजे 3 पैकी 3 हाय रिस्क हाय रिवॉर्ड सारखा प्रकार न्यूमेरिकल प्रॉब्लेम अटेम्प्ट करताना होतो. म्हणून एस्पेशली न्यूमेरिकल प्रॉब्लेममध्ये प्रॅक्टिस लागते, ओके. आणि ही विद्यार्थ्यांनी केलेली नसते. म्हणजे स्टुडंटचं असं असतं की बरेच लोक तर म्हणजे गंमत, मला मजा वाटते, प्रॉब्लेम्स वाचतात, ओके, डायजेस्टमधनं ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम रीड करतात किंवा बघतात, ओके, यूट्यूब व्हिडिओजमधनं असेल किंवा इतर कुठल्या ठिकाणी, ठीक आहे. तर हरकत नाही ते सोल्युशन्स बघायला, पण मग तो नीट बघता आलं पाहिजे, तो आधी क्वेश्चन आपण सोडवला पाहिजे आणि जर आपल्याला आला नाही तर त्याचं सोल्युशन बघितलं पाहिजे, बरोबर. ॲज अ रेफरन्स ते वापरलं पाहिजे. इवन डायजेस्टमध्ये ते ॲज अ रेफरन्स वापरलं. वाचू नका न्यूमेरिकल प्रॉब्लेम. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स हे मार्क देणार आहेत, मी सांगितलं आउट ऑफ मार्क्स मिळतील त्याच्यामध्ये. फक्त ज्या चुका आहेत, ज्या टिपिकल चुका होतात त्या थोड्याशा एलिमिनेट करता आपल्याला आल्या पाहिजेत, ओके. ही एक काळजी घेतली तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम जितके जास्त पेपरला सोडवाल तितका 2 फायदे. परीक्षेला मार्क जास्त मिळतील बोर्डाच्या, एक फायदा, आणि मी सांगितलं की कॉन्सेप्च्युअली एका लेवलला याल तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये आणि त्याचा फायदा अर्थातच होणार आहे, बरोबर आहे. आपले जे प्रॅक्टिस सेशन्स सुरू आहेत मॉर्निंगला, ते प्रॅक्टिस सेशन्स असेच आपण चालू ठेवणार आहोत, ओके. त्याच्यामध्ये आता पुढच्या टॉपिककडे मी जाणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मात्र मला वाटतं क्वेश्चन बँकनं ते काम ऑलरेडी केलं आहे, सो ते आता आपण इथून पुढे करण्याची गरज नाही आहे, ओके. सो मला वाटतं आता अभ्यासाला एक एनर्जी नक्की येईल तुमच्याकडे. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा आणि सब्जेक्ट इम्प्रूव्ह करत राहा, मार्क मिळतीलच.